राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचे राजकीयकरण ही गोष्ट आपण आता इतकी हलक्यात घ्यायला लागलो आहोत की कधीही कोणीही उठून कोणावरही काहीही आरोप करत सुटला आहे। त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडवण्यात आणि राजकारण करण्यात मात्र चांगलीच मदत होतीये। अशीच काहीशी स्थिती सध्या पुण्यात आहे। पुण्याच्या राजकीय पटलावर सध्या मोठं वादळ उठलंय। कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे कोथरूडचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला जात आहे। शिंदे गटाचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि समीर पाटील नामक व्यक्तीच्या आडून मंत्री पाटलांना गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून चांगलंच धारेवर धरलं आहे। यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील हा वाद अत्यंत तीव्र झाला आहे। पण जेवढ्या वेगाने धंगेकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप केले तेवढ्याच वेगाने ते या आरोपांवरून शांत झाल्याचं देखील दिसून आलं आणि त्याला कारण ठरले आहेत काही फोटोज। समीर पाटील आणि निलेश घायवळ यांच्या एकत्र असलेल्या फोटोच्या आधारे धंगेकरांनी त्याचा संबंध थेट चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी जोडला। पण आता स्वतः धंगेकर यांचे कुख्यात गुंड टिपू पठाण याच्या सोबतचे फोटोज व्हायरल झाल्याने त्यांचा पठाणशी संबंध जोडला जात आहे। यावरून पुण्यात महायुतीमध्ये चांगलंच राजकीय वादळ उठल्याचं दिसतंय। पण या प्रकरणाची सुरुवात नक्की कशी झाली? निलेश घायवळ आणि समीर पाटील नक्की कोण आहेत आणि त्यांचा चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी काय संबंध आहे? रवींद्र धंगेकर चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरती आरोप का करतायत? जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून। सुरुवातीला या प्रकरणाची सुरुवात नक्की कशी झाली हे समजून घेऊयात। या प्रकरणाची सुरुवात झाली एका गोळीबारापासून। पुणे पोलिसांनी या घटनेचा तपास करताना हा केवळ रोड रेजचा प्रकार असून यात कुठल्याही टोळीचा सहभाग नसल्याचं किंवा हे गँगवॉर नसल्याचं स्पष्ट केलं होतं। मात्र माध्यमांनी या घटनेचा संबंध घायवळ टोळीशी असल्याचं स्थापित केलं। याच मीडिया प्रेशरमुळे पुणे पोलिसांनी घायवळचे नाव या प्रकरणात जोडले। परिणामी निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। हे सगळं सुरू असताना अशी बातमी आली की निलेश घायवळ देश सोडून परदेशात पळाला आहे। यानंतर बातमी आली की पुणे पोलिसांचा विरोध असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला बंदूक परवाना मिळवून देण्यासाठी मदत केली। त्यामुळे हे प्रकरण हाय व्होल्टेज झालं। याच बहती गंगामध्ये हात धुवून घेण्यासाठी रवींद्र धंगेकर यांनी समीर पाटील आणि निलेश घायवळ यांचा संबंध जोडून चंद्रकांतदादांना टार्गेट करायला सुरुवात केली। या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं ज्यामध्ये समीर पाटील आणि गुंड निलेश घायवळ एकत्र दिसतायत। याच ट्विटमध्ये त्यांनी समीर पाटील यांचा उल्लेख मिनी चंद्रकांतदादा असा केला आहे। या ट्विटमध्ये धंगेकर म्हणतात, समीर पाटील उर्फ मिनी चंद्रकांतदादा हा घ्या पुरावा। ही नेमकी कुठली सुसंस्कृत बिझनेस मीटिंग आहे? गुन्हेगारी, दहशत, कोयता गँग, अवैध धंदे, बिझनेस डील्स, समीर पाटील आणि आदरणीय चंद्रकांतदादा हे सगळं एकत्र समीकरण आहे। तुम्ही एक वेळ माझ्याशी खोटं बोलू शकता, मीडियाला खोटं बोलू शकता, पण माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना खोटं बोलू नका, कारण तुमच्या ह्या गुन्हेगारीचे चटके सर्वसामान्य पुणेकरांना बसतायत। पुढे जाऊन धंगेकर म्हणतात की समीर पाटील हे चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात काम करतात। समीर पाटील चंद्रकांत पाटलांच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांपासून ते राजकीय हस्तक्षेपांपर्यंतची कामे करतात आणि पाटील यांनी गुन्हेगारीच्या जोरावर 100 कोटींची संपत्ती जमा केली आहे। ते पोलिसांवर दादागिरी करतात आणि त्यांच्या कामात हस्तक्षेप करतात। तसेच समीर पाटील यांनी निलेश घायवळला पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांची मदत केली आणि त्याला फरार व्हायला मदत केली, असे गंभीर आरोप धंगेकर यांनी केले। धंगेकर यांनी ज्यांचे फोटोज ट्विट केले आहेत त्या समीर पाटील यांनी स्वतः मीडियासमोर येऊन सर्व गोष्टींचे खुलासे केले आहेत। त्यांनी स्पष्ट केलं आहे की मी उद्योजक आहे आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या ऑफिसमध्ये पगारी पदावर काम करत नाही। माझा भाजपशी कोणताही संबंध नाही, मी भाजपचा सदस्य नाही, पण मी चंद्रकांत पाटलांसोबत सामाजिक कार्यात सहभागी असतो। समीर पाटील यांनी ते मूळचे सांगलीचे रहिवासी असून पुण्यात 2000 सालापासून राहत असल्याचं सांगितलं आहे। पुण्यातील 25 वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर एकही साधी NC किंवा
मोका गुन्हा दाखल नाही। ते दंगेकरांवर मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं देखील समीर पाटील यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता दंगेकरांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं दिसतंय। ज्याप्रमाणे दंगेकर यांनी निलेश घायवळ यांच्यासोबतच्या फोटोवरून आरोप केले होते, तसेच दंगेकर यांचे आणि त्यांच्या मुलांचे मोकाचा आरोपी असलेला टिपू पठाण आणि गजा मारणे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत। त्यामुळे देखील दंगेकर शांत असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणात चंद्रकांत दादा पाटील यांनी कोणतीही पाठराखण केल्याचं प्रथमदर्शनी दिसत नाही। मग तरीही दंगेकर हे त्यांच्यावर का टीका करतायत? तर त्यासाठी महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे 2023 सालची कसब्याची पोटनिवडणूक। या पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी प्रचारादरम्यान हुईज दंगेकर असं म्हणून दंगेकरांना लक्ष केलं होतं। तेव्हापासून दंगेकर यांना चंद्रकांत दादा पाटलांच्या विरोधात राग असल्याचं दिसतं। शिवाय चंद्रकांत दादा पुण्याचे नाहीत, ते बाहेरून आलेत हेही ठसवण्याचा पुरेपूर प्रयत्न दंगेकर सातत्यानं करतात। याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगेकर यांच्या प्रभागात जाणीवपूर्वक बदल केलेत आणि या राजकीय आकसातून दादांवर आरोप करत असल्याची राजकीय चर्चा आहेत। पण आता दंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे। ते महायुतीचा घटक आहेत। असं असूनही भाजपच्या नेत्यांवर टीका करतात, ही अनाकलनीय गोष्ट आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दंगेकरांना सार्वजनिकरित्या समज दिली असून ते आता काँग्रेसमध्ये नसून महायुतीत असल्यामुळे संयमित वागावे असं दादांनी बजावलं आहे। याशिवाय घायवळ यांच्या भावाला शिवसेनेचे राज्यगृहमंत्री योगेश कदम यांच्या अधिकारातून शस्त्र परवाना मिळाला आहे, पण ते त्यांच्याच पक्षाचे असल्याने आणि त्यांच्यावर टीका करत येत नसल्याने बहुधा त्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना लक्ष केलं असल्याचं बोललं जातंय। कोथरूडमधील गुन्हेगारी आणि निलेश घायवळच्या पलायनावरून सुरू झालेला हा वाद मुख्यतः राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येतंय। रवींद्र दंगेकर यांनी आपल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये असूनही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर केलेले आरोप त्यांच्या वैयक्तिक नाराजीतून असल्याचं दिसतंय। दुसरीकडे समीर पाटील यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे की ते पाटलांच्या ऑफिसमध्ये पगारी पदावर काम करत नाहीत आणि त्यांचा संबंध सामाजिक कार्यापुरता मर्यादित आहे। पुणे पोलिसांनी घायवळवर मोकाची कारवाई केली आहे आणि त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश घायवळ याच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू आहे। एक्स्ट्राडिक्शनसाठी देखील तयारी सुरू आहे। इंटरपोलच्या नियमानुसार रेड कॉर्नर नोटीस, ब्लू कॉर्नर नोटीस लवकरच जारी करण्यात येईल। या प्रकरणात त्याला कोणी मदत केली आहे या अंगाने देखील चौकशी सुरू आहे। घायवळच्या घर आणि ऑफिसच्या तपासामध्ये गोल्ड, कॅश, जमिनीचे डॉक्युमेंट्स मिळाले आहेत। जवळपास 40 लाख रुपये फ्रीज करण्यात आले आहेत। घायवळचे जे कोणी गँग मेंबर्स असतील त्याला मदत करत आहेत त्या सर्वांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडूनही जी काही माहिती मिळत आहे त्या आधारावर कारवाई केली जात आहे। याशिवाय काही गोपनीय माहिती देखील मिळाली आहे। या संदर्भाने देखील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे। घायवळ, मोहोळ, मारणे, आंदेकर अशा सर्वच गँगचे प्रमुख सदस्य जेलमध्ये ठेवण्यात पोलिसांना यश आलं आहे आणि त्यांना जे कोणी पाठिंबा देत आहेत किंवा जे त्यांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण करतायत त्यांच्यावरही पोलिसांची करडी नजर असल्याची माहिती संभाजी कदम यांनी दिली आहे। याचा अर्थ कायदा आपले काम करत आहे, मात्र महायुतीतील राजकीय महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक आकसातून केले जाणारे हे आरोप पुणेकरांच्या मनात संभ्रम निर्माण करू शकतात। पण जोपर्यंत दंगेकर आपल्या आरोपांचे निर्णायक पुरावे सादर करत नाहीत तोपर्यंत हे सर्व आरोप केवळ राजकीय ब्लॅकमेलिंगचा भाग मानले जाण्याची शक्यता अधिक आहे। या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी द पॉलिटिक्स या चॅनेलला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका।